याची माहिती हो, दिली. माहिती दिली. त्यानंतर तुम्ही याचा स्प्रे केला. हो, स्प्रे झाला. बरं, फवारणी करण्या अगोदर कांद्याची काय परिस्थिती होती? कांद्याची मांड व्यवस्थित नव्हती, हिरवेपणा नव्हता कांद्यांना, असं काळसर वगैरे कांदे दिसायची. अच्छा ती मांड वगैरे चांगली झालेली आहे. अच्छा, स्प्रे किती झाल्यानंतर. दिवस झाले फवारणी करून साधारणतः? सर एक 12 ते 13 दिवस झालेले. 12-13 दिवस झाले. हो. आज 12-13 दिवसानंतर तुम्हाला याच्यामध्ये किती दिवसात फरक जाणवला होता? एक 8व्या ते 9व्या दिवशी फरक जाणवला सर. लगेच तुम्हाला फरक लगेच जाणवला. जाणवला. आज आपण आता भर दुपारी 4 वाजता या प्लॉटमध्ये उभे आहे. हो. पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी बघा, शेतकरी मित्रांनो बघू शकता की कांद्याची पात एकदम सरळ ताट उभी आहे आणि विशेष म्हणजे हिरवेगारपणाही खूप चांगला आहे. हां, बरं, ज्यावेळेस तुम्हाला आमचे गोळे सरांनी प्रोडक्टची माहिती सांगितली त्याबद्दल तुमचा विश्वास होता का? नाही, त्याबद्दल असं नवीन सर, कोण नवीन मार्केटमध्ये नवीन प्रोडक्ट आल्यानंतर एक विश्वास नसतो, पण हां. मारल्यानंतर त्याचे रिझल्ट जाणवले सर. येस. आणि चांगल्या गोळे सर प्रकारे नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. ज्यावेळेस आपण कांदा फवारणीसाठी RPS 76 दिलं त्यावेळचा कांदा आणि त्यानंतर आजचा कांदा याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? त्यावेळेस कांद्याला काळोखी नव्हती आणि पिवळेपणा होता थोडासा, आणि आता कांद्याची एकदम काळोखी आली, हां, हिरवेगारपणा झालाय आणि मांड बी एकदम चांगली झाली. व्यवस्थित हो, दिसतोय. व्यवस्थित दिसतोय. डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे चांगल्या आपल्याला प्रकारे दिसते पूर्ण प्लॉटमध्ये. हो. येस. भर दुपारी सुद्धा प्लॉट एक नंबर आपल्याला या ठिकाणी जाणवतोय. बरं, एकंदरीत RPS 76 बद्दल तुम्ही पूर्ण समाधानी आहात? हो, समाधानी. असे जे काही कांद्याचे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील? प्रत्येक शेतकऱ्याने ही प्रोडक्ट वापरलं पाहिजे, कारण की त्याचे रिझल्ट चांगले आहे आणि ऑर्गॅनिक आहे, केमिकल नाही आहे ते औषध. येस येस. त्यामुळे आणि सर तुम्ही किती वापरलंय ते? सर 200 लिटरसाठी 500 ml घेतलेले आहे. 500 ml. ॲक्च्युअल ते 3 ml प्रमाणे स्प्रे पाहिजे, अच्छा. 600 ml पाहिजे, तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट आला. येस. याला जमिनीतून पण एकदा सोडा, म्हणजे अजूनच सुंदर कांद्याची साईजही बनेल, कलरही चांगला राहील आणि क्वालिटी नंबर 1 डेव्हलप होईल. धन्यवाद सर.